नमस्कार मंडळी. तर मी बनवलेली आहे इथं मेथीची भाजी आणि नाचणीची भाकर. कमी तेलामधली ही मेथीची भाजी आहे आणि त्याच्याबरोबर ही एकदम पौष्टिक अशी नाचणीची भाकर पण केलेली आहे. एकदम हेल्दी असं हे साधं सिंपल जेवण मी आज बनवलेलं आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. तर आता इथं मी मेथीची भाजी घेतलेली आहे एक जुडी. तर ती छान अशी निवडून घेतलेली आहे. आता ही जी भाजी आहे तर छान 2-3 पाण्याने मी धुवून घेणार आहे. तर आता ही भाजी जी आहे तर धुवून घेतली आहे मी स्वच्छ पाण्याने. तर आता ही जी भाजी आहे तर आपल्याला चिरायची आहे बारीक अशी. तर ही भाजी जी आहे तर बारीक अशी चिरून घेणार आहे मी आता. तर ही बघा अशी भाजी मी चिरून घेतली आहे. एकदम साधी सिंपल भाजी आहे. कमी साहित्यामध्ये ही एकदम अशी चविष्ट भाजी तयार होती. तर इथं मी घेतलेला आहे 1 वाटी शेंगदाणे, 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर आता मी कढईमध्ये हे शेंगदाणे भाजून घेणार आहे खरपूस असे. तर शेंगदाणे आपले छान असे भाजून झालेले आहेत खरपूस. एकदम कमी साहित्यामध्ये ही आपली भाजी मेथीची तयार होते. तर आता इथं मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिक्सरला हे बारीक करून घेणार आहे. तर आधी मी मिरची बारीक करून घेतली मिक्सरला. आता ह्याच्यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेणार आहे आणि त्याच्याबरोबर 5 ते 6 ह्या लसणाच्या पाकळ्या पण टाकून घेतल्यात मी आणि हे मिक्सरला एकदा मी फिरवून घेतलेलं आहे. तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये परत पाणी ओतून परत हे मिक्सरला आपल्याला बारीक अशी ह्याची पेस्ट काढून घ्यायची. तर हे बघा अशी पेस्ट काढून घ्यायची एकदम बारीक अशी. तर आता इथं मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. लसूण पण मी ठेचून घेतलेला आहे बारीक. आता कढईमध्ये फक्त 2 पळ्या तेल टाकलेलं आहे मी. जास्त तेल टाकायची पण गरज नाही ह्या भाजीला. कमी तेलामध्ये ही भाजी होती आपली. तर आता त्याच्यामध्ये मी लसूण टाकून घेतलाय ठेचलेला. ह्या भाजीला जरा लसूण जास्तच टाकायचं थोडं. आता ही जी हिरव्या मिरचीची आणि शेंगदाण्याची पेस्ट होती ती पण टाकून घेतली मी. आपला लसूण थोडा लाल झाला की ही पेस्ट ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि हे छान असं परतून घ्यायचं. ह्याला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया छान. तर माझं हे छान असं परतून झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये आता ही चिरलेली बारीक मेथी टाकून घेते मी. आता त्याच्यासोबतच मी हे मीठ पण टाकून घेणार आहे चवीपुरतं. आता हे छान असं मिक्स करून घेऊया. तर आता छान हे मिक्स करून घेतलंय मी. तर मेथी जी आहे आपली एकदम बारीक अशी झाली आहे. तर आपल्याला ही आधी छान अशी भाजी परतून घ्यायची एकदम मेथी आपली बारीक होईपर्यंत. तर आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. पाणी पण जास्त टाकायचं नाही, सरभरीतच ही भाजी करायची. छान असं मिक्स करून घेतली मी भाजी. तर उकळी आणून घेतली ह्या भाजीला आणि मंद गॅसवर 5 मिनिटं शिजून दिलेली आहे एकदम बारीक गॅस करून. तर आपली ही भाजी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर एकदम मस्त अशी सरभरीत ही भाजी तयार झालेली आहे. अजिबात कडू होत नाही ही भाजी. एकदा तुम्ही नक्की करून पहा.
आणि चवीला तर खूप छान लागते ही भाजी. बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा नाचणीची भाकरी ह्याच्यासोबत खूप छान लागते. तर आता मी इथं नाचणीची भाकर करणार आहे. तर आता हे नाचणीचं पीठ छान असं मळून घेतलंय मी. जेवढं छान आपण पीठ मळून घेतो तेवढी छान आपल्याला भाकर चवीला लागते. छान अशी छान असं हे पीठ मळून घ्यायचं. तर आता एक हुंडा काढून मी एक भाकर थापणार आहे याची. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. तर माझी ही छान अशी भाकर थापून झालेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी गोल झालेली आहे भाकर. आता मी हे तव्यावरती टाकून घेते. तवा गरमच आहे, आधीच ठेवलेला आहे मी तवा. आता ह्या भाकरीवर पाण्याचा हात फिरवून घेते मी. तर एका साईडने ही भाकर परतली आहे. ही भाकर मी पलटी करून घेतली आहे. तर छान अशी एका साईडने आपली भाकर ही छान भाजली आहे. तर दोन्ही साईडने आपण आपली जी भाकर आहे छान अशी भाजली आहे नाचणीची. एकदम मस्त अशी ही भाकर लागते आणि अतिशय पौष्टिक ही भाकर असते नाचणीची. तर आता ह्याला आपण तूप लावून घेऊया थोडंसं. तूप नाही लावलं तरी चालतं, पण मी लावायला लागले इथं. तर आपली ही भाकर तयार झालेली आहे. तर आता मी टोपल्यात काढून घ्यायला लागली ही भाकर. तर सगळ्या भाकरी करून घेतलेल्या आहेत मी इथं. तर आता तुम्ही बघू शकता मेथीची भाजी किती छान आणि सरबरीत एकदम झालेली आहे. त्याच्याबरोबर आता ही नाचणीची भाकर एकदम कडक अशी झालेली, त्याच्यावर तूप लावलेलं एकदम पौष्टिक असं आपलं हे जेवण तयार झालेलं आहे. एकदम साधं आणि सिंपल आणि अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आणि नाचणीची भाकर. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.